जेव्हा 8 दिवसापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली तेव्हा खासदार साहेब आणि चारही आमदार आम्ही दादांना बारामतीला भेटायला गेलो. ती आमची शेवटची भेट होती आणि दादांना जेव्हा भेटलो त्यावेळेस दादांबरोबर 20-25 मिनिटं मोकळ्या गप्पा मारायला मिळाल्या आणि दादांनी तेव्हा सांगितलं की राज्य पातळीवरती आपल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतोय, तर आपण सोलापूर जिल्ह्यात देखील एकत्र लढावं. तुम्हाला जी जी ताकद आहे ती ताकद आम्ही आपल्याला देऊ आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला एकसंघ राहायचंय. मुळामध्ये हा खूप वरिष्ठ लेवलचा विषय आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु मागे पण आपल्याला बोललोय, आज पण बोलतो की दोन पवार कुटुंब परिवार एकत्र येणं ही आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि ते पवार कुटुंब एकत्र यावं. पक्ष येतील ते नंतरची बाजू आहे, पण पवार कुटुंब एकत्र यावं ही आमची भावना आहे. जेव्हा 8 दिवसापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली तेव्हा खासदार साहेब आणि चारही आमदार आम्ही दादांना बारामतीला भेटायला गेलो. ती आमची शेवटची भेट होती आणि दादांना जेव्हा भेटलो त्यावेळेस दादांबरोबर 20-25 मिनिटं मोकळ्या गप्पा मारायला मिळाल्या आणि दादांनी तेव्हा सांगितलं की राज्य पातळीवरती आपल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतोय, तर आपण सोलापूर जिल्ह्यात देखील एकत्र लढावं. तुम्हाला जी जी ताकद आहे ती ताकद आम्ही आपल्याला देऊ आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला एकसंघ राहायचंय. मुळामध्ये हा खूप वरिष्ठ लेवलचा विषय आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु मागे पण आपल्याला बोललोय, आज पण बोलतो की दोन पवार कुटुंब परिवार एकत्र येणं ही आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि ते पवार कुटुंब एकत्र यावं. पक्ष येतील ते नंतरची बाजू आहे, पण पवार कुटुंब एकत्र यावं ही आमची भावना आहे.